15 मार्च 2024 संत मान्यता आले शिक्षकांच्या निमित्ताने टीईटीची शक्ती आणि हात उठा के और जोर से शिक्षकांना अपमानजनक वागणूक करणाऱ्या प्रशासनाचा शिक्षकांना अपमानजनक करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांचा शिक्षकांना अपमानजनक वागणूक देणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांचा अरे टीईटीची शक्ती रद्द करा टीईटीची शक्ती काय सांगाल नेमक्या काय मागण्या आहेत आणि आजच्या मोर्चाचं नेमकं नियोजन काय? शासनानं 2010 साली आरटीआय कायदा लागू केलेला आहे आणि आरटीआय कायदा लागू होण्यापेक्षा पूर्वी आणि महाराष्ट्रामध्ये 2013 पूर्वी जे शिक्षक सेवेत कार्यरत आहेत त्यांना टीईटीची सक्ती केलेली आहे. ते टीईटीची सक्ती रद्द झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे. आमची प्रमुख मागणी की सेवेतील जे शिक्षक आहेत त्यांची टीईटी रद्द झाली पाहिजे परीक्षा. दुसरी गोष्ट जे बीएलओचं एसआरआयचं काम लावलेलं 1 महिना आमचे जवळजवळ 70 ते 80% शिक्षक बाहेर आहेत. पूर्ण वेळ त्यांना हे एसआरआयचं काम लावल्यामुळे अध्यापनाच्या कामामध्ये पूर्णपणे शिक्षकांना वेळ देता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान व्हायला अशी आमची भावना आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हे बीएलओचं काम करत असताना काही ठिकाणी त्या शिक्षकांना मारहाण पण झालेलं आहे. त्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतोय आणि त्या शिक्षकांना संरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही आज या ठिकाणी 25 ते 30 हजार लोक कोल्हापूर जिल्ह्याच्या रस्त्यावर उतरलेलो आहोत. शिक्षणाचं वाटोळं करणाऱ्या सरकारचा अरे बोल मेरे भैया अरे बोल मेरी बहना इस वर्ड से इस राजनीति पर ही से चप्पल लेके कोल्हापुरी चप्पल लेके कपन बांध के इस कूटनीति पर काय सांगाल नेमके एसआयआरचा मुद्दा चर्चेत आहे. शिक्षकांना जी अशैक्षणिक कामं दिली जात आहेत बीएलओ सारखी एसआयआर सारखी तर ही कामं थोडीशी रद्द केली पाहिजेत. कारण शिक्षकांना शाळेमध्ये शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही. जी काही विद्यार्थ्यांसाठी नेमून दिलेली कामं आहेत त्यांची जी उद्दिष्ट त्यांना समोर दिलेत ते काम करायलाच शिक्षकांना वेळ दिला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होत चाललंय आणि त्यामुळे विद्यार्थी गट सुद्धा शिक्षणाच्या बाबतीत कमकुवत होत चाललाय. तर याच्यावरती सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि टीईटी सारखे मुद्दे सुद्धा या टीईटी रद्द केली पाहिजे. धन्यवाद. रद्द करा कमी करा रद्द करा सेवा ज्येष्ठतेने पदोन्नती शाळेत आम्हाला शिकू द्या बीएलओची कामे एसआयआर बीएलओची कामे उतरलेले आहेत. यातली मुख्य मागणी आहे की टीईटी परीक्षा रद्द झाली पाहिजे. जी टीईटी परीक्षा पूर्ण होण्यासाठी शासनानं 2028 पर्यंतची मुदत दिलेली आहे ती मुदत पूर्ण करण्याची संधी शिक्षकाला मिळाली पाहिजे. त्या अवधीत पदोन्नती होण्यासाठीची संधी शिक्षकाला मिळाली पाहिजे. 6 वर्ष पूर्ण झालेला शिक्षक या ठिकाणी विस्तार अधिकारी होतोय आणि 5 महिने राहिलेला शिक्षक त्याच्या हाताखाली काम करणार आहे. तर हा एक अनैसर्गिक अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरोधात आज हे संपूर्ण शिक्षक उतरलेले आहेत. टीईटी साठी कोणाचीही हरकत नाही. टीईटी देण्यासाठी आमचा 55-56 वर्षाचा शिक्षक तयार आहे.
पण ज्या 2.5 ते 3 वर्षाची तुम्ही मुदत दिलेली आहे त्या मुदतीचा तुम्ही पुनर्विचार करावा आणि या पद्धतीनं शासनानं जे वारंवार शिक्षक क्षेत्रावर अन्यायकारक निर्णय लादलेले आहेत ते निर्णय त्यांनी रद्द करावे.